नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत आहे. स्पर्धा परीक्षा 2022 साठी अत्यंत उपयुक्त असणारे रिपीटेड प्रश्न आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. चला तर सेशनला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 18. संभाजी महाराजांचा मृत्यू डॅश डॅशमध्ये झाला. तर कधी झाला? 11 मार्च 1689. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19. कोंढाणा गड सर करणारे कोण? तर कोण? सूर्याजी मालुसरे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. शिवरायांनी सिंधुदुर्ग व डॅश डॅश यासारखे समुद्र किल्ले बांधले. तर कोणते? विजयदुर्ग. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. मालोजी भोसले डॅश डॅश गावचे पाटील होते. तर कोणत्या गावचे पाटील होते? वेरूळ या गावचे पाटील होते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. डॅश डॅश येथे शिवरायांनी पहिली राजधानी होती. तर कुठे होती? राजगड. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्न क्रमांक 23. अफजल खान चालून येत असल्याची बातमी कळताच शिवराय राजगडाहून कोणत्या गडावर गेले? तर कोणत्या गडावर गेले? ऑप्शन क्रमांक 4 प्रतापगडावर गेले. प्रश्न क्रमांक 24. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानामध्ये चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी काय आहे? पंडितराव मुख्य न्यायाधीश. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? तर कोण होते? पेताजी गोपीनाथ. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर कोणास म्हटले जाते? लॉर्ड डलहौसी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2. एक मूल एक वृक्ष ही घोषणा डॅश डॅश यांनी केली. तर कोणी केली? इंदिरा गांधी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3. दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली. तर कधी भरली? 1931. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. तर कोणता? मराठवाडा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. जनगण मन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले? तर कोणत्या वर्षी? ऑप्शन क्रमांक 4 1911 या वर्षी गायले गेले. प्रश्न क्रमांक 6. राजा राममोहन राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर कोणते वृत्तपत्र सुरू केले? संवाद कौमुदी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? बंकिमचंद्र चॅटर्जी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापना करण्याचे प्रेरणास्थान कोण होते? तर कोण होते? क्रांतिसिंह नाना पाटील. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली? तर कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली? म्हैसूर. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. 1857 च्या उठावाची सुरुवात कोठून झाली? तर कुठून झाली? मेरठ उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर कोणत्या वर्षी? 1917. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? तर कोणत्या? चाचा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर कोणी केली? भगत सिंग. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15. रॉबर्ट क्लाईव्हने कोणत्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली? तर कोणत्या? बंगाल प्रांतामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर लॉर्ड डलहौसी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. दिल्ली येथे लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकारकांचा हात होता? तर कोणत्या? रासबिहारी बोस. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं.
होईल. प्रश्न क्रमांक 18, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे उद्गार कोणाचे आहेत? कोणाचे आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर कोणास म्हटले जाते? लोकमान्य टिळक. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20, दारुल उलूम देवबंद सुन्नी इस्लाम संबंधित चळवळीची स्थापना केव्हा झाली होती? तर केव्हा झाली होती? 1866. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21, राजघाटावर कोणाची समाधी आहे? तर कोणाची आहे? महात्मा गांधी यांची आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22, डॅश डॅश साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली? तर कोणत्या वर्षी झाली? 1925. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23, संपूर्ण महाराष्ट्राची मागणी करणारा ठराव खाली राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत झाला? तर कोणत्या संमत झाला? लाहोर या अधिवेशनात संमत झाला. प्रश्न क्रमांक 24, 10 जुलै 1930 रोजी पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केले? तर कोणी केले? बापूजी आणि. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25, साताऱ्याचे राजे प्रतापसिंहाचे वकील या नात्याने डॅश डॅश इंग्लंडला 15 वर्ष राहिले परंतु काही उपयोग न झाल्याने 1854ला भारतात परतले. कोण? प्रश्न क्रमांक 2, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर काय? आत्मवृत्त. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला? तर कोठे जाहीर केला? येवला या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला? ताराबाई शिंदे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? तर काय आहे? चैत्यभूमी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? महात्मा फुले. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर कोणी स्थापन केली? ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 8, रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण? तर रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून निर्देश करावा लागेल? डॉक्टर केशव हेडगेवार. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर पहिली भारतीय महिला कोण आहे? आनंदीबाई जोशी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11, पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? रमाबाई रानडे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणी तलाठी शाळेची स्थापना केली? तर तलाठी शाळेची स्थापना कोणी केली? शाहू महाराज. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13, लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? तर लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? वीरा शिंदे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, सन 1923 मध्ये महिला आश्रमाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, कमवा व शिका ह्या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तर कोण? कर्मवीर भाऊराव पाटील. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17, बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना काव्य केल्या? तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोणत्या? अहिराणी. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19, समाजसुधारक चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे डॅश डॅश
होते तर कोण होते? राजर्षी शाहू महाराज. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर कोणत्या स्त्रीने? जनाबाई चौधरी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? नारायण लोखंडे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? तर कोणत्या नावाची स्थापन केली संस्था? श्री विचारवंती. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23. ब्रिटिश लोकांच्या गुणाचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे कोण म्हणाले? तर कोण म्हणाले? गो गा आगरकर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. फुलेंचे शेजारी डॅश यांनी त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडले. तर कोणी भाग पाडले? गफ्फार बेग मुन्शी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारी नवीन मराठी दैनिक डॅश होय? तर कोणते होय? लोकसत्ता. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 1. विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर कोणत्या जिल्ह्यात झाला? रायगड. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2. संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? तर कोणती आहे संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी? देहू. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3. संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय? तर स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय? नरेंद्र दत्त. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. या संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत. तर कोणत्या संतांच्या? संत कबीर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? तर कुठे आहे? आळंदी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह कोणी म्हटले आहे? तर कोणी म्हटले आहे? आचार्य आत्रे.